सो हॅलो गाईज, आपण आलोय आता रावेच्या इस्कॉन टेम्पलला. मतलब परवा 2 दिवसानंतर जे कृष्ण जन्माष्टमी आहे त्या निमित्त आलो होतो. हे बघून घ्या किती मस्त व्ह्यू आहे. स्टार्टिंगलाच कमान वगैरे टाकली मोठी, पोलिसांचा ताफा आहे. तो आपण गाडी आपली पार्क केली, आणि आता चाललोय एंट्रन्सला. आलो. बोल ना, काय झालं? हा, याचा का म्हणायचं घेत ही माझी युट्यूब पार्टनर दोघं आलेत आता. वाव, नाईस. चाललोय आता एंट्रन्सला. एंट्रन्स पण बघू शकता किती मस्त. कृष्ण जन्माष्टमीची तयारी. चप्पल वगैरे काढण्यासाठी स्टँड आहे तिथं. चप्पल काढचे, चप्पल वगैरे काढू आता. आणि आपलं दोन्ही साईड मेन काम आपल्या दिवसाचं आहे. इथली चप्पल सिस्टम वगैरे खूप मस्त आहे. सांगा, चप्पल बॅग मध्ये टाकायच्या, नंतर टोकन घ्यायचं, टोकन जपून ठेवायचं. टोकन हरवलं तर चप्पल काहीच भेटत नाही. इथे उद्या खूप सारी गर्दी होणार, त्याच्यामुळे त्यामुळे टोकन व्यवस्थित ठेवायचं. या साईडने टोकन व्यवस्थित ठेवायचं. नंतर पुन्हा आलं की रिटर्न चप्पल वगैरे घेण्यासाठी टोकन द्यायचं त्यांना आणि आपलं चप्पल घेऊन टाकायचं. बोला. आणि तुम्हाला गजरा घ्यायचा तर गजरा पण घेऊ शकता. अरे वा. गजरा पण घेऊ शकता. ओ, मला गजरा पडलाय. पडला गजरा, पडला मॅडमचा गजरा पडला. इथे उद्या जन्माष्टमीमुळे खूप जास्त गर्दी होणार आहे, त्यामुळे पोलीस व्यवस्था पण केलेली आहे. खूप जास्त गर्दी होणार आहे, तरी आम्ही म्हणलं आधीच यावं आणि शूट वगैरे करून जावं. कमान वगैरे खूप छान मस्त गेलं तिथं. हे बघू शकता, एंट्रन्स वगैरे खूप छान बनवलंय. कृष्ण जन्माष्टमी चालू होणार आहे मॉर्निंग पासनं, आणि परवा आहे मेन म्हणजे 16 तारखेला गोपाळ काळा आहे. 16 तारखेला इथे खूप मोठा प्रोग्राम होणार आहे. अच्छा, अरे वा, खूप छान आहे. मग तर पोलिसांचा ताफा वगैरे आतापासूनच तयारी चालू आहे. सिक्युरिटीची सिक्युरिटी वगैरे एक नंबर असणार आहे. इथे छान छान ऍक्सेसरीज पण मिळतात. मस्त श्रीकृष्णाच्या आणि राधाच्या मूर्ती सुद्धा आहेत येथे. तुम्ही आलात तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर खरेदी सुद्धा करू शकता. तू गोपालसाठी याला काय म्हणतात, खाट ना? खाट सुद्धा आहे. खाट क्यूटची मस्त. तुम्ही नक्की इथे येऊन विजिट करून परचेस करू शकता. आम्ही आता दर्शन करायला जातोय. दर्शन रांग असेल इथं, थोडी दर्शन करणार आणि मग नंतर थोडा इथं प्रसाद वगैरे सुद्धा असतो, प्रसाद घेऊया आपण. श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव. सांगू शकतो की तुम्ही बर्गडी वगैरे देऊ शकता वगैरे असं सांगू. इथे यांचा स्टॉल लावलाय श्रीकृष्ण जन्माष्टमीचा. तुम्ही बर्गडी वगैरे देऊ शकता, तुम्हाला द्यायचे असेल. इच्छुक दान वगैरे काय असेल ते ऐच्छिक करू शकता तुम्ही. इथे स्वीट वगैरे सुद्धा आहे. शॉपचं नाव आहे मिष्ठान भंडार. डेकोरेशन केलेलं आहे. वाव, सो ब्युटिफुल. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, मस्त डेकोरेशन केलंय श्रीकृष्ण जन्माष्टमीचं. नक्कीच सगळ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीला यावंच लागतंय आणि यायलाच पाहिजे. जा पुढे. घंटा वगैरे तुम्ही इच्छेने वाजू शकता.
असा दंडवत प्रणाम करतात. इथे आल्यावरती मंदिराच्या बॅक साईडला असा एक राऊंड लागतो. Loudly. तो मंदिराच्या साईडला एक असा राऊंड लागतो. तो राऊंड प्रत्येकाने घ्यायचा. खूप छान आहे. आम्ही सुद्धा घेतोय आता. होतो बघा. आतमध्ये भजन चालू आहे. कसं वाटलं भजन? कसं वाटलं? भजनाचा आनंद घेतला का सांगाल? नक्की कमेंट करून सांगा. आरती वगैरे छान झाली. तुम्हाला कशी वाटते सांगा. तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. व्हिजिट करण्यासारखी प्लेस आहे नक्कीच. मी तर म्हणेल आपल्या हिंदू धर्मातील एवढे छान छान मंदिर आहेत ते तुम्ही प्रत्येक मंदिर व्हिजिट करू शकता. बघा किती छान आहे. किती छान छान कृष्ण लीला केलेल्या आहेत. वरती सुद्धा छान डिझाईन वगैरे काढल्यात. आर्किटेक्चर खूप मस्त केलंय. तर नाईट व्ह्यू तर एक नंबर दिसतोय. कृष्णलीला दाखवल्या गेल्या. वाव, सो स्वीट. कसं केलंय? खूप मस्त. किती छान ना. बघ ना मस्त विष्णू भगवान. खूप मस्त केलं. मध्ये पाय दाबतात. किती छान. छान दिसतंय. गोविंदा धाम, इस्कॉन गोविंदा धाम. अच्छा. इथं अन्नदानसाठी पण सुविधा आहे. अन्नदान सुद्धा तुम्ही करू शकता. किया हमने लास्ट टाइम माहिती करके गेलो. मागच्या वेळेस आम्ही येऊन अन्नदान केलं तर. सो तुम्हाला येऊन इथं अन्नदान करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता नक्कीच. गर्दी पण खूप आहे इथं. आता कसं झालंय त्याची पोरं आलेले सगळे युजली काय होतं ना की आपण अन्नदान करतो तेव्हा आपणच तिथे जेवण करायला जातो. सो माझ्या मते तरी असं करायला पाहिजे. अन्नदान जिथे आपण करतो ना तिथे आपण घरचं कुणीच जेवण करायला नाही जायला पाहिजे. ऍटलिस्ट त्या अन्नदानाचा उपभोग ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना झाला पाहिजे. थँक्यू. अरे वा, दीदीने छान उद्देशन केलंय. नक्कीच त्याचं पालन करावं तुम्ही सगळ्यांनी. तिला वाटतंय जे तिने सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून
सांगलीतलं त्यांनी ते चांगले सांगितलं. इथं रेस्टॉरंट सुद्धा असू शकतं. राधे राधे म्हटलं लाईट आली वा. अरे वा, बघा माझ्या सिस्टरचं किती म्हणजे जीवा पाडते हे करते, त्यांचं प्रेम करते श्रीकृष्णावर. एक मिनिट. आम्ही पुढे गेलो होतो निघून, मला आमच्या भाऊला आठवण आली, अरे आपण कवर फोटो तर घेतलाच नाही. मग परत आलो, इथे कवर फोटो गेला, पण तरी तो सक्सेसफुल नाही. हे बघा बघू शकता तुम्ही, रिटर्न आम्ही आलोय का तर फक्त कव्हर फोटो राहिलेला आपल्या, कारण ऑडियन्सला दाखवण्यासाठी फ्रेमला कव्हर ना, तर कव्हर फोटो टाकण्यासाठी आम्ही फक्त ओनली एका कव्हर फोटोसाठी म्हणजे कव्हर फोटो नाही टाकला तर हे होईल, त्यामुळे कव्हर फोटो टाकणं गरजेचं आहे. लावला. आता हे जाता जाता हे एकाने म्हटलं की प्लीज टिका लावून घ्या, मग आम्ही टिका लावला. आम्हाला मंदिरात एंट्री करतानाच टिक्का लावायची हे होती नाही का, पण मिळाला नाही. पण भेटलंच नाही आम्हाला. काय करता, पण देवाने आमची इच्छा ऐकली, जाताना तरी दिला आम्हाला लावायला. अखिले नावाच पण तुम्ही. आला ते मग काका आले साईडला, म्हणले घ्या लावून. आम्ही चाललोय बाहेर, तरी आउटच्या एंट्रीला तरी बोलले ते आम्हाला लावायचं आहे का. म्हटलं आता लावा, आले समोर तुम्ही, आम्ही तुमची आठवण जातानाच काढत होतो, पण ते तुम्ही दिसले नाही आम्हाला, तर काय करतो म्हणलं. फायनली आम्ही आउट गेटला आलोय. आता आउट गेटचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, नाईटचा मस्त व्ह्यू आहे. इथे काय कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत, फ्लॅट वगैरे सेलिंग. त्या कन्स्ट्रक्शनचं नाव सुद्धा खूप छान आहे, वृंदा. बघा इस्कॉनचं टेम्पल साईटला, आणि त्यालाच चिटकून मस्त मोठी सोसायटी बनते. फ्लॅट घ्यायचे असतील जे कृष्ण वृंदा. असतील ते तुम्ही इथे आम्ही घेऊ शकता. पब्लिसिटी वगैरे असं काही करत नाहीये, पण दिसला आम्हाला म्हणून म्हणून आम्ही म्हणतो. दाखवतोय फक्त, बाकी काही नाही. आहा. जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच इथं व्हिजिट येऊन, त्यांचं सेल्स ऑफिस सुद्धा आहे, बाजूला सेल्स ऑफिस मध्ये तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. नक्की या. तर अशा प्रकारे आम्ही आमचं चप्पल वगैरे घेतलं, ते टोकन देऊन त्यांना, आणि चाललोय आता आमच्या घरी. उद्या 15 ऑगस्ट सुद्धा आहे, त्याच्यामुळे छान इथे जेंटॉल सुद्धा लागले. फुलं वगैरे आहेत, झेंडे सुद्धा आहेत इथे. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे. तर अशा प्रकारे आमचा ब्लॉग आता एंड करतोय आम्ही. ब्लॉग. तुम्हाला आमचा राधे vlog राधे. कसा वाटला नक्की सांगा. राधे राधे, हर हर महादेव. दिल से बोलो राधे. धन्यवाद. आवडला असेल आमचा ब्लॉग तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकन नक्की क्लिक करा. धन्यवाद.